नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ही जी दामिनी आहे तिची सनद रद्द होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दामिनीची सनद का रद्द होणार आहे, नक्की असं काय घडलेलं आहे की ज्यामुळे दामिनीची सनद रद्द होण्यापर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर दामिनीने खूप मोठं कांड केलेलं आहे. महिपतच्या मदतीनं दामिनीनं अर्जुनला किडनॅप केलेलं आहे आणि या गोष्टीचे पुरावे हे अर्जुनकडे असणार आहेत आणि अर्जुन आणि सायली दामिनीला जन्माची अद्दल घडवणार आहेत. कारण दामिनीनं त्या अर्जुनला किडनॅप करून खूप मोठी चूक केलेली आहे आणि तिची वकिली जाणार आहे. तिचा काळा कोट हा उतरवला जाणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते प्रेक्षकांना आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर कोर्टामध्ये आता अर्जुनने दामिनीला चितपट केलेलं असतं. अर्जुनने सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत आणि अर्जुनने सगळ्या गोष्टी अगदी पॉइंट टू पॉइंट मांडून इथे दामिनीची वाट लावलेली आहे. दामिनीला कळायचं बंद झालेलं असतं. कारण दामिनी इकडे विचार करत बसलेली आहे की हे सगळं काय घडतंय. कारण तिच्याकडे एकही मुद्दा नाहीये सांगायला, तिच्याकडे एकही अशी गोष्ट नाही की जी गोष्ट तिने कोर्टाच्या समोर मांडू शकेल आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी घडतील. परंतु अर्जुनने तिला चितपट केलेलं असतं. अर्जुनने दाखवून दिलेलं असतं की दामिनीला की तिची काय लायकी आहे आणि तिने असत्याच्या बाजूने, खोट्यांच्या बाजूने लढत आहे तर ती हरणारच आहे. ही गोष्ट अर्जुनने दाखवून दिलेली असते. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे अर्जुन कोर्टामध्ये दामिनीला म्हणत असतो की तुमचा कॉन्फिडन्स लो झालेला दिसतोय मला. आणि मग इकडे बोलत असते ती म्हणजे इकडे सायली म्हणू लागते की कसं आहे माहितीये का की आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आता तुमचा जो ओव्हर कॉन्फिडन्स होता म्हणजे अति आत्मविश्वास तुम्हाला नडलेला आहे. हे सायली बोलत असते आणि अर्जुन म्हणत असतो की मागच्या वेळेस तुम्ही मला बोललेला होतात पण आता मी तुम्हाला सांगत आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ॲडव्होकेट दामिनी देशमुख, कसं आहे तुमची अवस्था काय झालेली आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन जो आहे तो प्रत्येक मुद्दा क्लिअर करत असतो, प्रत्येक गोष्ट क्लिअर करत असतो आणि दाखवून देत असतो की तो काय आहे. तर या सगळ्याचा बदला घेण्यासाठी पुढच्या हिअरिंगला अर्जुनने कोर्टामध्ये पुरावे सादर करू नये, अर्जुनच इथे कोर्टामध्ये नसायला पाहिजे या गोष्टीसाठी एक आता गोष्ट केलेली असते. ती म्हणजे इकडे दामिनी देशमुखने महिपतला सांगितलेलं असतं. कारण पुढची तारीख मिळालेली असते आणि आता प्रिया आणि साक्षी यांची वाट लागणार असते. कारण कोर्टाचा कालावधी संपल्यामुळं 2 दिवसानंतरची पुढची तारीख दिलेली असते आणि अर्जुन सायली कोर्टामध्ये यायला निघालेले असतात. आणि त्याचवेळी सायली अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर तुम्ही पुढे व्हा, मी एक काम करून येते असं अर्जुनला तिने सांगितलेलं असतं. मग सायलीला अर्जुन म्हणालेलं असतो की ठीक आहे. सायलीसोबत कुसुमताई असते त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नसतो. सायली आणि कुसुमताई दोघेही मिळून येणारच असतात. पण इकडे प्रियाने एक गोष्ट केलेली असते ती म्हणजे अर्जुनच्या गाडीच्या चावीने अर्जुनच्या गाडीचं लॉक उघडून ठेवलेलं असतं आणि जो महिपतचा माणूस असतो तो ऑलरेडी त्या गाडीमध्ये बसलेला असतो. अर्जुन गाडी स्टार्ट करतो, अर्जुनला माहीत नसतं. अर्जुन गाडीत बसून गाडी चालवत असतो आणि त्याच वेळी पाठीमागून तो माणूस येतो आणि अर्जुनच्या तोंडाला तो रुमाल लावतो. ज्या रुमालावरती त्याने औषध टाकलेलं असतं तो रुमाल त्याने अर्जुनच्या तोंडाला लावलेला असतो आणि अर्जुनला तो पकडून ठेवत असतो. म्हणजे हा सगळा जो प्लॅन असतो तो प्लॅन म्हणजे अर्जुनला किडनॅप करण्यासाठीचा प्लॅन असतो. आणि मग अर्जुन बेशुद्ध होतो. ज्या क्षणी अर्जुन बेशुद्ध होतो त्या क्षणी एक मोठी गोष्ट घडते आणि त्या माणसाने गाडीचा ताबा घेतलेला असतो. दुसरा त्याचा साथीदार बोलवलेला असतो आणि त्याच्या साथीदाराला घेऊन आता अर्जुनला तो गेलेला असतो. इकडे सायली कुसुमताईची वाट बघत असते आणि त्याचबरोबर सोबतच ती इकडे फोनवर फोन करत असते. ती फोन करत असते, अर्जुनला फोन करत असते. परंतु अर्जुनचा फोन काही लागत नसतो. अर्जुनचा फोन का लागत नाहीये हा मोठा प्रश्न इकडे उभा राहिलेला असतो. आणि त्याचबरोबर अर्जुन मात्र इकडे किडनॅप झालेला असतो. अर्जुनचा फोन लागत नसतो. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की सायली आणि कुसुमताई दोघीही निघालेले असतात. पण अर्जुनचा फोन का लागत नाहीये
नक्की काय झालेलं आहे या गोष्टी समोर उभ्या राहत असतात. कारण असं काय घडलेलं असेल की ज्यामुळं अर्जुनला इतके फोन लावले जातात. चैतन्य इकडे पोचलेलं असतो. चैतन्यही म्हणत असतो की का नाही आहे लागत फोन. चैतन्यही अर्जुनची वाट बघत असतो. तो कोर्टामध्ये पोचलेला असतो. मधुभाऊंना घेऊन तो कोर्टात गेलेला असतो आणि इकडे आता त्या गुंडांनी अर्जुनला मागच्या सीटवरती टाकलेलं असतं आणि ते जे गुंड आहेत ते गुंड आता पोचलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अर्जुनला घेऊन ते गुंड एका गोडाऊनवरती गेलेले असतात. ते गोडाऊन असतं ते म्हणजे महिपतचं. आणि मग महिपतच्या गोडाऊनवरती गेल्यानंतर तिथे एक मोठी गोष्ट घडते आणि मग त्यांनी त्या अर्जुनला तिथे काढून ठेवलेलं असतं. त्या गुंडांनी त्या अर्जुनला त्या गोडाऊनमध्ये घेऊन गेलेले असतात. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात, परंतु एक मोठी गोष्ट घडते आणि ती म्हणजे की अर्जुन तिकडे गेलेला असतो. सायली कासावीस झालेली असते आणि इकडे जो दामिनीचा प्लॅन आहे तो सक्सेस झालेला असतो. तर इकडे सायलीला आणि त्याचबरोबर कुसुमताईला त्या रस्त्याने जाताना एक गाडी दिसते आणि त्याचबरोबर ती गाडी पाहिल्यानंतर इकडे सायली म्हणत असते की कुसुमताई ही अर्जुन सरांची गाडी आहे. तेव्हा सायलीला कुसुमताई म्हणू लागते की अगं नसेल ग, कारण अर्जुन सरांनी दिली असेल गाडी कोणाला तरी. सायली म्हणते की नाही, आजपर्यंत असं कधीच झालेलं नाही आहे की अर्जुन सरांनी गाडी दुसरं कोणाला तरी दिलेली आहे, कारण त्यांची गाडी ते दुसरं कोणाला कधीच देत नाहीत. हे सगळं इकडं सांगितलं जात असतं. त्याचबरोबर प्रिया आणि नागराजही आता पोहोचलेले असतात. या सगळ्या कटामध्ये ते दोघंही सामील असतात. त्यांनीही या सगळ्यामध्ये मदत केलेली असते आणि त्यासोबतच महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या म्हणजे ते खुश असतात, ते पोहोचलेले असतात आणि त्यांना फक्त एकच गोष्ट माहिती असते आणि ती म्हणजे इकडे पाहायला मिळतं की अर्जुन अजूनही पोचलेला नाही. या गोष्टीचा आनंद त्यांना दोघांनाही खूप झालेला असतो. त्यासोबतच पाहायला मिळतं की एवढ्या सगळ्या गोष्टी चालू असतात आणि मग त्यांच्या दोघांचाही प्लॅन असतो की अर्जुन आता कोर्टात पोहोचणारच नाही. अर्जुन कोर्टात पोहोचणार नाही म्हणजे महत्त्वाची गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजे की ही केस आपल्या बाजूने जिंकणार आहोत आपण. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रिया खुश झालेली असते. प्रिया फोनवरती बोलत असते आणि त्याच वेळी चैतन्याचं लक्ष जातं प्रियाचं जे फोनवरती बोलणं चाललेलं असतं त्या बोलण्यावरती. हे जे गुंड आहेत ते अर्जुनला घेऊन तर निघालेले असतात. एवढ्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता प्रिया त्याचबरोबर नागराज कोर्टात येऊन थांबलेले आहेत. प्रिया आणि नागराज दोघंही कोर्टात आलेले असतात. मधुभाऊ तिथं असतात, चैतन्य तिथं असतो, त्याचबरोबर रविराजही असतो. रविराज म्हणतो की आजपर्यंत अर्जुन कधीच लेट आलेला नाही. दामिनीही कोर्टात असते, जज साहेब आलेले असतात, पण अजूनही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कोर्टात आलेले नाहीत. त्याचबरोबर सायली सुभेदारही कोर्टात आलेल्या नाहीत. नक्की काय झालेलं आहे? ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कोर्टात का आलेले नाहीत? हा मोठा प्रश्न उभा राहतो. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे जज साहेब म्हणत असतात की नक्की काय म्हणायचंय तुम्हाला. हे सगळं जेव्हा चालू आहे आणि त्याच वेळी इकडे प्रिया मात्र खुश झालेली असते, कारण तिला जेलमध्ये जावं लागणार असतं, ते टळणार असतं आणि याच गोष्टीचा आनंद प्रियाला झालेला असतो. प्रिया म्हणत असते की चला, म्हणजे हे सगळं माझ्या पत्त्यावर पडणार आहे. आणि इकडे अर्जुनची तर वाट लागणार असते आणि अर्जुन कोर्टात अजून आलेला नसतो, त्यामुळे प्रियाला एक वेगळाच आनंद होत असतो. तिला खूप भारी वाटत असतं. ती म्हणत असते फायनली गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे घडत आहेत. आज पहिल्यांदा असं होत असतं आणि या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो. तिच्या लक्षातच येत नाहीये की यामध्ये ती अडकली जाणार असते, कारण तीही या सगळ्यामध्ये सामील असते. इकडे सायली आणि कुसुमताई त्या रिक्षावाल्या दादांना म्हणत असतात की मला लवकर जायचं आहे आणि त्यांना अर्जुनची गाडी तिथं दिसल्यामुळं त्यांना दोघींनाही धक्का बसलेला असतो. त्या दोघीही म्हणू लागतात की हे सगळं काय घडतंय. आणि मग कुसुमताई म्हणत असते की अगं सायली, मला ना काहीतरी वेगळं वाटत आहे. तेव्हा मात्र सायली म्हणत असते नाही कुसुमताई, मला आता अर्जुन सरांना काही करून शोधलं पाहिजे, परंतु अर्जुनची जी अवस्था असते ती खूपच वाईट असते. अर्जुन तिथे असतो, गाडीतून त्याला आता गोडाऊनमध्ये घेऊन गेलेले असतात आणि बांधून ठेवलेलं असतं, कारण अर्जुनला शुद्धीवर येण्यासाठी 2 तास तरी लागणार असतात आणि त्यामुळे ही माणसं तेवढ्या वेळात आता कोर्टाची तारीख जाणार असते. अर्जुन सुभेदार हा पोचलेला नसतो, त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी
क्लिअर होणार असतात. इकडे चैतन्य सांगत असतो की हो मी अर्जुन सुभेदारांना कॉल करतोय, तो येतील थोड्या वेळात असं म्हणत चैतन्य कोर्टाकडून मुदत वाढवून घेत असतो. परंतु इकडे मधुभाऊंनाही टेन्शन आलेलं असतं. नक्की काय झालेलं आहे? आज कोर्टामध्ये काका काकू आलेले असतात, शेजारचे 3-4 साक्षीदारही तिथे आलेले असतात. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अजून कसे आलेले नाहीत, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा रविराज पण तिथे येतो आणि रविराज चैतन्याला विचारू लागतो की अरे चैतन्य, मला कळत नाहीये की आजतागायत अर्जुनकडून अशी कोणतीही चूक झालेली नाही, मग आज अर्जुन एवढा लेट का येतोय? तेव्हा चैतन्य म्हणत असतो की नाही सर, मला नाही माहिती की अर्जुनला एवढा लेट का होतंय ते. इकडे अर्जुन तर एका विचित्र अवस्थेत आहे आणि ही गोष्ट मात्र फक्त आणि फक्त माहिती आहे ती म्हणजे इकडे सायलीला कळलेला आहे. प्रिया त्याचबरोबर नागराज, महिपत या सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो, त्यांना खूप आनंद झालेला असतो. ते खुश असतात कारण आज त्यांचा केसचा निकाल हा त्यांच्या बाजूने लागणार आहे असं त्यांना वाटत असतं. इकडे जे गुंड आहेत ते आता फोन करून सांगत आहेत की काम परफेक्ट झालेलं आहे आणि त्याचबरोबर सायली आणि कुसुमताईने गाडी बघितलेली असल्यामुळं सायली आणि कुसुमताई त्या दिशेने निघालेले असतात. ते गुंड फोनवरती बोलत असतात. अर्जुनचं तोंड बांधून ठेवलेलं असतं आणि अर्जुनला त्यांनी तिथे बांधून ठेवलेलं असतं, कारण अर्जुन जर शुद्धीवर असता तर या सगळ्यांना पाणी पाजून कधीचा तो कोर्टात पोहोचला असता हे यांनाही चांगलंच माहिती आहे. म्हणून तर अर्जुनला गुंगीचं औषध देऊन त्यांनी तिथे झोपवलेलं असतं, बसवलेलं असतं. आणि इकडे सायली आणि कुसुमताई दोघेही निघालेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली म्हणत असते नाही कुसुमताई, काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण आज महत्त्वाची तारीख आहे आणि आज प्रिया जेलमध्ये जाणारच आहे. त्याचबरोबर साक्षीच्या विरोधातलेही महत्त्वाचे पुरावे हाती लागणार आहेत आणि अर्जुन सर असे शक्यच नाही, हे सगळं तिचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की नाही, काहीतरी वेगळं आहे आणि आपल्याला काही करून अर्जुन सरांना सोडवणं गरजेचं आहे, हे बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कुसुमताई मात्र म्हणत असते की हो सायली, मलाही तसंच काहीतरी वाटत आहे, लवकरात लवकर आपल्याला या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि सायली म्हणत असते की चल. सायली आणि कुसुमताई दोघेही त्या दिशेने निघालेले असतात, कारण त्यांना खात्रीच पटलेली असते की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. आणि मग इकडे कुसुमताई त्या माणसांकडे येते आणि सायलीनं तिला सांगितलेलं असतं त्या पद्धतीनं कुसुमताईने पुढचा प्लॅन सुरू केलेला असतो आणि त्या माणसांना गंडवण्यासाठी कुसुमताईने हे सगळं केलेलं असतं. आणि कुसुमताई त्यांना बोलवण्यात तिथं गुंतवत असते. तोपर्यंत सायली आत पोचते. सायलीला कळतं की तिथे अर्जुन आहे. सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कुसुमताई त्या गुंडांना तिथे पकडून ठेवत असते आणि त्या गुंडांना तिने अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेवढ्या वेळात सायलीला तिथे वाऱ्याच्या वेगाने धावत जाऊन अर्जुनचा जीव वाचवायचा असतो आणि ती जाते, पाहते तर अर्जुनचं तोंड बांधलेलं असतं, अर्जुनला बांधून ठेवलेलं असतं. सायलीला मात्र खूप भीती वाटत असते की हे सगळं काय घडतंय. अर्जुन सर उठा तुम्ही. सायली रडायला सुरुवात करते. सायली घाबरलेली असते. सायलीला मात्र कळतच नाहीये की मी नक्की काय करते. आणि मग अर्जुनला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करते. तिच्या पर्समध्ये पाण्याची बॉटल असते आणि तिच्या पर्समधली ती पाण्याची बॉटल तिने बाहेर काढते. अर्जुनच्या तोंडावरती पाणी मारते. अर्जुनच्या तोंडाला बांधलेलं ते सोडते. अर्जुनचे हातपाय बांधलेले असतात एका खुर्चीसोबत. ते हातपाय सोडवते आणि अर्जुनला ती जाग करण्याचा प्रयत्न करत असते. अजूनही अर्जुन शुद्धीवर आलेला नसतो. सायली खूप कासावीस झालेली असते. आज सायलीने खरं तर सत्यवानाचा जीव वाचवण्यासाठी ती धावत आलेली आहे आणि सती सावित्री बनून तिने अर्जुनला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवत आहे. अर्जुनला ती जाग करण्याचा प्रयत्न करत आहे. तिला खूप काळजी वाटत आहे, खूप भीती वाटत आहे. अर्जुन सरांच्या बाबतीत हे सगळं काय घडलंय हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती म्हणत असते की नाही अर्जुन सर उठा तुम्ही, तुम्हाला कळतंय का तुम्ही कुठे आहात. आणि अर्जुन म्हणतो की मी इथं कसं आलो. तेव्हा सायली म्हणते नाही माहिती, आम्हाला तुमची गाडी इथं दिसली. आणि तेवढ्यातच त्या गुंडांच्या लक्षात येतं आणि ते गुंड आत येऊ लागतात. तेव्हा सायली सांगत असते की मी आणि कुसुमताई इथून रिक्षातून निघालो होतो, तुमची गाडी इथं दिसली आणि मला शंका आली म्हणून मी आलेले आहे. आणि सायली अर्जुनला इकडे सोडवण्याचा प्रयत्न करत असते. सायलीला खरं तर खूप काळजी वाटत असते आणि सायली म्हणत असते की नाही अर्जुन सरांच्या बाबतीत काहीही मी चुकीचं घडू देणार नाही आणि अर्जुन शुद्धीवर आलेला आहे. सायलीनं त्याला शुद्धीवर आणलेला आहे आणि ते जे गुंड मावाले आहे त्यांच्याही चूक लक्षात आली आणि ते आता आतमध्ये निघालेले असतात. त्यांनाही कळून चुकलेलं असतं की नाही इथं काहीतरी वेगळं घडतंय असं त्यांना वाटत असतं. म्हणून ते दोघंही आता अर्जुनच्या दिशेने निघालेले असतात. खरं तर
हे सगळं जे झालेलं असतं ते फक्त आणि फक्त एका गोष्टीमुळं घडलेलं असतं. त्याचबरोबर आता इकडे कोर्टामध्ये अजूनही अर्जुन आलेला नाही, त्यामुळं सगळे कासावीस झालेले असतात. सगळेजण प्रश्न विचारत असतात की हे सगळं काय आहे. आणि त्याचबरोबर इकडे सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो. अर्जुन आता ते गुंड पुन्हा अर्जुनकडे आलेले असतात. अर्जुन त्या गुंडांची धुलाई करायला लागलेला असतो आणि अर्जुन आता सायली त्याचबरोबर कुसुमताई आत येते आणि कुसुमताई म्हणू लागते की सायली माफ कर, मी त्यांना तेवढा वेळ थांबू शकले नाही. तेव्हा सायली म्हणते की काळजी करू नको कुसुमताई, ठीक आहे. आणि मग सायली आणि कुसुमताई दोघीही आता तिथं पुढे आलेले असतात. त्यांनीही हातात दांडकं घेतलेलं असतं आणि त्या दोघीही गुंडांची धुलाई करत असतात. सायलीही इकडे अर्जुनला सोडून अर्जुनही आता तिथे गुंडांची धुलाई करत असतो. कारण हे सगळं जे घडलेलं असतं ते खूपच भयानक अशा पद्धतीनं घडलेलं असतं. आणि मग अर्जुनला भयानक असा राग आलेला असतो. अर्जुन, सायली, कुसुमताई सगळेजण मिळून तिथे धुलाई करत आहेत. आणि त्यासोबतच अर्जुन इकडे आता कोर्टामध्ये पोहोचण्यासाठी जेवढं लवकर करता येईल तेवढं फास्ट तिथून निघायचं आहे. ते गुंड काही जाऊ देत नसतात, पण त्याच गुंडांना अर्जुनला सोबतही न्यावं लागणार असतं. कारण त्या गुंडांनी अर्जुनला किडनॅप केलेलं असतं. ते कोणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे हे कळणंही तेवढंच गरजेचं असतं. अर्जुन सायलीला खुणवतो आणि इकडे कुसुमताईने ऑलरेडी पोलिसांना कॉल केलेला असतो. पोलीस तिथे पोहोचलेले असतात. अर्जुन हाता इतकी धुलाई करत असतो त्या गुंडांची, एकेकाचं नरडं दाबलेलं असतं. या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यासोबतच सायली आणि कुसुमताई आता त्या गुंडांना मारत असतात. तेवढ्यातच पोलीस तिथे पोहोचतात. पोलीस हे अर्जुनचे मित्र असल्यामुळं ते वेळेवरती तिथं पोहोचलेले असतात आणि अर्जुनला वाचवण्यासाठी सायलीनं जे काही केलेलं असतं ते पाहून खरं तर इतकी मोठी गोष्ट घडलेली असते आणि अर्जुनचा जीव सायलीने वाचवलेला असतो. आता पुढे जाऊन कोर्टामध्ये एक मोठी गोष्ट घडणार असते आणि कोर्टामध्ये जी मोठी गोष्ट घडणार असते ती इतकी भयानक असते. ती म्हणजेच अर्जुन आता पेटून उठलेला असतो. अर्जुन काही सोडणार नसतो, ते म्हणजे या दामिनीला. कारण अर्जुन हा आता सज्ज झालेला असतो, तो म्हणजे दामिनीची वाट लावण्यासाठी. कारण दामिनीनेच हे सगळं कारस्थान केलेलं असतं हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणून तर अर्जुनने आता कोर्टामध्ये पुरावे सादर केलेले असतात आणि ते पुरावे असे असतात ते म्हणजेच अर्जुनला किडनॅप करणारी व्यक्ती ही दामिनी आहे आणि अर्जुनने हे पुरावे कोर्टामध्ये आणलेले असतात. तो जो गुंड असतो त्याला घेऊन अर्जुन तिथं आलेला असतो आणि अर्जुन कोर्टामध्ये जी एंट्री घेतलेली असते हिरो स्टाईल अशी धडाकेबाज एंट्री अर्जुनची असते. आणि अर्जुनने कोर्टामध्ये त्या गुंडांना तिथं आणलेलं असतं. पोलीसही तिथं आलेले असतात. आणि मग त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन सांगतो की या लोकांनी मला किडनॅप केलेलं होतं, मी कोर्टामध्ये पोहोचू नये म्हणून हे सगळं करण्यात आलेलं आहे. हे अर्जुन जेव्हा सांगत असतो तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे. रविराज तर हादरतो. कारण काही झालं तरी अर्जुन आणि रविराज यांच्यामध्ये मतभेद असले तरीही अर्जुन हा त्याच्या मुलासारखा आहे त्याला. आणि मग अर्जुनची अवस्था पाहून रविराजलाही धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की सिनियर बघितलं का हे सगळं काय झालेलं आहे, असं अर्जुन सिनियरला सांगत असतो. तेव्हा सिनियर अर्जुनच्या मदतीला तिथं गेलेला असतो. आणि मग अर्जुनला तो म्हणतो की आधी शांत हो, त्याला पाणी दिलं जातं. आणि मग कोर्टामध्ये अर्जुन म्हणतो की मी आता ओके आहे आणि अर्जुन आता पुढची केस लढण्यासाठी तिथे सज्ज झालेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्याच वेळी सायली तिथं असते आणि त्याचबरोबर सायली म्हणत असते की अर्जुन सर आज तुम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि मग त्या गुंडांनी तिथं दामिनी आणि महिपतचं नाव सांगितलेलं असतं. गुंडांनी जेव्हा दामिनी आणि महिपतचं नाव सांगितलेलं असतं तेव्हा मात्र एक गोष्ट घडते आणि ती म्हणजे कोर्टाकडे अर्जुन तिथं मागणी करतो. ती म्हणजे दामिनीची जी सनद आहे, तिची जी वकिली आहे ती रद्द करण्याची मागणी अर्जुनने कोर्टाकडे केलेली असते. आणि त्याच वेळी सायलीला मात्र खूप आनंद झालेला असतो. कारण कोर्टाने अर्जुन आणि सायली यांनी केलेली जी मागणी आहे ती मान्य केलेली असते आणि फायनली इथे अर्जुनला न्याय मिळालेला असतो. आणि त्याचबरोबर दामिनीचीही वाट लागलेली असते. कारण दामिनीने स्वप्नातही कधी विचार केला नव्हता आज तिने आणि महिपतनं मिळून जे कांड केलेलं होतं ते एवढ्या पटकन उघडकीला येईल असं तिला कधीच वाटलेलं नव्हतं. फायनली अर्जुन आणि सायलीच्या बाजूने कोर्टाने निकाल देऊन एक मोठी गोष्ट केलेली असते आणि त्यामुळंच
आज अर्जुन आणि सायली जिंकलेले असतात. फायनली नेहमी विजय हा सत्याचाच होतो हे आपल्याला पाहायला मिळत आहे. दामिनीची सनद रद्द झालेली आहे. तिची वकिली 6 महिन्यांसाठी सस्पेंड केलेली आहे. तिला 6 महिन्यांसाठी तिची वकिली गेलेली आहे आणि त्यासोबतच अर्जुन मात्र इथे जिंकलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.